नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. उद्यापासून जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पुन्हा एकदा ₹1500 जमा होणार आहे. आत्ताच तुम्हाला डिसेंबरचे ₹1500 आलेले आहे. तर ज्या ज्या बहिणींना डिसेंबरचे ₹1500 आलेले आहे, पटापट सांगा बरं किती बहिणींना डिसेंबरचे ₹1500 आलेले आहे. कारण की ज्या ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे ₹1500 आलेले आहे, अशा बहिणींना आता लगेच पुन्हा एकदा जानेवारीचा हप्ता सुरू होणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा त्यांना जानेवारीचे पैसे जमा होणार आहे. तर ज्या ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे ₹1500 आलेले आहे, अशा प्रत्येक बहिणींनी सांगा की सर मला डिसेंबर महिन्याच्या ठिकाणी ₹1500 आलेले आहे, असं तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. कारण की बहिणींनो, ज्या बहिणींना डिसेंबरचे ₹1500 आलेले आहे, त्या बहिणींना पुन्हा एकदा जानेवारी महिन्याचे ₹1500 सुरू होणार आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कधीपासून तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे, किती वाजल्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे, त्या बहिणींना सुद्धा मोठा फायदा मिळणार आहे. म्हणजेच आत्तापासून जर तुम्ही बघितलं तर ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे, त्या बहिणींना थेट ₹3000 मिळणार आहे. कारण की त्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, अशा बहिणींना डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता अशी टोटल त्या बहिणींना किती मिळणार आहे, तर टोटल त्या बहिणींना ₹3000 जमा होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पटापट या व्हिडिओला सर्व बहिणींनी लाईक करा बरं. पटापट ज्या बहिणींनी लाईक केलं नसेल त्यांनी पटापट लाईक करायचे. खाली कमेंटमध्ये तुम्हाला हाईप नावाचं बटन येतं आहे, त्या बटनाला क्लिक करा बरं. सर्व बहिणींनी लाईक करा. अगोदर लाईक केल्यानंतर खाली कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करा आणि सर्व बहिणींनी या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणून प्रत्येक बहिणींनी या व्हिडिओला हाईप करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत सर्व अपडेट पोहोचणार आहे आणि तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहणार आहे. म्हणून फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधील कोट्यावधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे आणि अतिशय आनंदाची ही बातमी असणार आहे. ती बातमी अशी आहे की जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच बहिणींनो, जानेवारी महिन्याचे पुन्हा एकदा तुम्हाला आता ₹1500 मिळणार आहे. खरं जर सांगायला गेलं तर तुम्हाला 31 तारखेपासून मित्रांनो, जर तुम्ही बघितलं बहिणींनो, तर 31 तारखेपासून तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला. 31 तारखेपासून तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला. 31 तारखेच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर 13 ते 14 तारखेपासून तुम्हाला ठिकाणी डिसेंबरचा हप्ता ठिकाणी सुरू झाला. आता तुम्हाला ठिकाणी जानेवारीचा हप्ता सुरू होणार आहे. खरं तर तुम्हाला संक्रांत निमित्ताने ₹3000 मिळणार होते. संक्रांत निमित्ताने तुम्हाला ₹3000 मिळणार होते. पण या ठिकाणी निवडणूक आयोगाने याला ठिकाणी मज्जाव केला होता की बहिणींना ॲडव्हान्समध्ये जानेवारीचा हप्ता द्यायचा नाही, म्हणून तुम्हाला अगोदरच या ठिकाणी ₹3000 या ठिकाणी देण्याचं ठरवलं होतं. पण निवडणूक आयोगाने ठिकाणी मज्जाव केल्यामुळे तुम्हाला फक्त ₹1500 पाठवले होते. आता हे ₹1500 म्हणजेच कोणते, तर डिसेंबरचा हप्ता होता. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला. आता राहिला तुमचा जानेवारीचा हप्ता, तर जानेवारीचे सुद्धा पैसे तुम्हाला आता ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळते की आता या ठिकाणी नेमकं प्रकरण काय, नेमके अपडेट काय, हे आता आपण समजून घेणार आहोत डिटेलमध्ये. कारण की या ठिकाणी तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर तुम्ही बघू शकता, राज्यामध्ये नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता वेळेमध्ये जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी या ठिकाणी आलेल्या होत्या आणि या तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामध्ये पहिली या ठिकाणी महत्त्वाची अडचण अशी आहे की निवडणूक आयोगाने जानेवारीचा हप्ता हा अग्रिम, म्हणजेच काय, ॲडव्हान्समध्ये अग्रिम स्वरूपामध्ये देण्यास मनाई केलेली होती. मात्र आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि आचारसंहितेचे नियम शिथिल झाल्यानंतर सरकारकडून हा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू झालेली आहे. कारण की बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला एकाच वेळेस ₹3000 मिळणार होते. एकाच वेळेस ₹3000 जमा होणार होते. पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी अग्रिम स्वरूपामध्ये हप्ता देण्यास मनाई केलेली होती. तर हे ₹3000 तुम्हाला न देता तुम्हाला फक्त ₹1500 पाठवले होते आणि हे ₹1500 होते डिसेंबर महिन्याचे. मग आता ह्या 3000 मधून ₹1500 तुम्हाला मिळाले. तुमचे उरले किती, ₹1500. आता हे ₹1500 कोणते, तर हे ₹1500 तुमचे जानेवारीचा हप्ता आहे. आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे आणि त्यासाठी जी तयारी असते ती तयारी सुरू केली गेलेली आहे.
म्हणजेच बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला आता मोठी गुड न्यूज मिळणार आहे आणि महत्त्वाची मोठी खुशखबर मिळणार आहे. आता हे पैसे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे आता आम्हाला कधी मिळतील? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल की हे पैसे कधी मिळतील? तर त्याचं उत्तरही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पटापट बरं या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लाईक करा. चॅनलला किती बहिणींनी सबस्क्राईब केलं आहे? सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करून द्या. कारण की बहिणींनो, ह्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-KYCची प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा जो काही हप्ता आहे हा हप्ता ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ज्या महिलांची ई-KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक आहे अशा महिलांनाच हा हप्ता जमा होणार आहे. नाहीतर बहुतेक अशा बहिणी की ज्यांना पैसेच आलेले नाही आहे. तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचे पैसे बहुतेक बहिणींना आलेले नाही आहे. नंतर नोव्हेंबरचे पैसे बहुतेक बहिणींना आलेले नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बहुतेक बहिणींनी ई-KYC केलेले नव्हते. तर ज्या बहिणींनी ई-KYCची प्रक्रिया केलेली नव्हती अशा सर्व बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. तर बहिणींनो, तुम्ही KYC केली की नाही कमेंट करून सांगा बरं. किती बहिणींनी KYC केली आहे आणि किती बहिणींना हप्ता आलेला आहे? आणि ज्या बहिणींनी KYC करून सुद्धा जर का तुम्हाला हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा, कारण की त्या बहिणींना सुद्धा 3,000 रुपये जमा केले जात आहे. तर तुम्ही तुमचं नाव लिहून पाठवा की सर मला ठिकाणी डिसेंबरचा हप्ता आलेला होता असं लिहून पाठवा. लगेच तुम्हाला ठिकाणी पुढचा हप्ता जानेवारीचा जमा होणार आहे. आणि जर का तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नसतील तर कमेंट करून सांगा की सर माझं नाव आहे, मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. तर लगेच तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार आहे. कारण की डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असा एकत्र तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. तर तुम्हाला फक्त कमेंट करून तुमचं नाव सांगायचं आहे आणि सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले नाही आहे. आता यामध्ये बघा महत्त्वाचे मुद्दे. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की हप्त्याची जी रक्कम आहे ती रक्कम कशी मिळणार आहे. बघा, पात्र महिलांना नेहमीप्रमाणे तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळतील आणि आता फक्त तुमचे 1,500 रुपये बाकी आहे. आणि हे 1,500 रुपये तुमचे कोणते आहे? तर जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये तुमचे आता बाकी आहे. आता प्रलंबित हप्ता कोणता आहे? बघा, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारी असं एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे टोटल 3,000 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला असेल त्यांनी सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नसेल त्यांनी सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना 3,000 मिळणार आहे. ज्यांना आलेलं नव्हतं त्यांनी सांगा की सर मला आलेलं नाही आहे, त्यांना 3,000 मिळतील. आणि ज्यांना आलेलं आहे त्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे. कारण की त्यांना डिसेंबरचे 1,500 आले, आता जानेवारीचे 1,500 मिळतील. म्हणजेच त्यांचेही 3,000 होतील आणि ज्यांना आलेले नव्हते त्यांचेसुद्धा 3,000 रुपये होतील. ठीक आहे. आता हा जो काही लाभ आहे तर हा लाभ कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही ते समजून घ्या. तुम्ही बघू शकता, ज्या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत आपली KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर ज्यांची KYC पूर्ण झाली त्याच बहिणींना हे पैसे मिळणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर अधिकृतरित्या सरकारने उद्याच पैसे जमा होतील असा ठिकाणी सांगण्याचा ठिकाणी त्यांचा जो विचार आहे तो या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं की उद्याच तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील असं जो काही GR आहे तो GR अजून या ठिकाणी काढलेला नाही आहे. पण प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून पुढील 48 तासामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होऊ शकते. म्हणजेच तुम्ही जर बघितलं बहिणींनो तर सरकारने अजून या ठिकाणी ऑफिशियली GR या ठिकाणी काढलेलं नाही आहे. पण जर तुम्ही बघितलं तर प्रशासकीय स्तरावर जे काही हालचाली होत असतात त्याला या ठिकाणी वेग आलेला आहे. त्यामुळे पुढील 48 तासामध्ये तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होऊ शकतात अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. आता जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला ठिकाणी बँक अकाउंट तुम्ही जर बघितलं बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचे की तुम्हाला पैसे आले की नाही, किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा तुमचं स्टेटमेंट चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले की नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला आहे की नाही. तर कमेंट करून सर्व बहिणींनी सांगायचं आहे की तुम्हाला पैसे आले की नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.